हि उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू असलेली आपली ही नित्यची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. पहिल्या अध्यायाचा विचार सुरू आहे. पहिल्या अध्यायातील ते 43 क्रमांकाच्या श्लोकाचं उच्चारण आपण सर्वांनी केलेलं आहे. गीतेची पार्श्वभूमी सांगत असताना गीताशास्त्र हे कशाकरता प्रगट झालं, गीताशास्त्राचा नेमका आपल्या जीवनात उपयोग काय, गीताशास्त्राचा अधिकारी कोण आहे, या सगळ्यांचा विचार पहिल्या अध्यायात सांगितलेला आहे. गीताशास्त्र हे शोक निवृत्त करणारं शास्त्र आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शोक आहे, दुःख आहे. महाभारतामध्ये असं वर्णन आलंय, शोकस्थान सहस्राणी भयस्थान शतानी च दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडितम. मनुष्याच्या जीवनामध्ये दिवसभर हजारो वेळाला शोक निर्माण होतो, हजारो वेळेस भय निर्माण होतं. जो अज्ञानी मनुष्य आहे त्याच्या जीवनात शोक निर्माण होतो, त्याच्या जीवनात भय निर्माण होतं. पण जो ज्ञानी असतो त्याच्या जीवनात शोकही निर्माण होत नाही आणि भय निर्माण होत नाही. म्हणून गीतेची सुरुवात करतानाच भगवंताने अर्जुनाला उपदेश करताना असं म्हटलंय, असोचान असोचान अन्वशोचस्त्वम प्रज्ञा वादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. उपदेश भगवंताने करत असताना सांगितलं, जे पंडित असतात ते शोक करत नाहीत. आपुले जे साचे हे कल्पांतीही न वचे, हे जाणूनी गताचे न सोची जो. परंतु गीता सांगत असताना अर्जुनाची सुरुवातीची जी भूमिका आहे, अर्जुन महाराजांना शोक निर्माण झालाय, दुःख निर्माण झालेलं आहे. आणि त्या शोकाचं दुःखाचं कारण जर काय असेल तर मोह आहे. युद्धाकरता गेलेले अर्जुन महाराज, लढाई करता गेलेले अर्जुन महाराज, वीर असलेले शूर असलेले अर्जुन महाराज, परंतु स्वजनांना पाहिला आणि मोह निर्माण झाला, शोक निर्माण झाला, दुःख निर्माण झालं. मनुष्याच्या जीवनामध्ये किती मनुष्य शूर असला, किती मनुष्य धीट असला, वीर असला, एकदा का त्याच्या जीवनात मोह निर्माण झाला की त्याची शूरता सगळी संपून जाते, वीरता सगळी संपून जाते, धीटपणा निघून जातो आणि शोक आणि मोह निर्माण होतो, शोक निर्माण होतो. चांगली चांगली माणसंसुद्धा दुःख झाल्यानंतर आत्महत्या करतात. धीट असलेली माणसंसुद्धा त्या ठिकाणी त्यांचा धीर सुटून जातो. इतरांच्या बाबतीत शूर असलेली माणसं, वीर असलेली माणसं पुराणात आपण कथा ऐकतो. पण जेव्हा कुटुंबातला वाद निर्माण झाला, कुटुंबातला एखादा प्रसंग निर्माण झाला, त्यांचंही काही चाललं नाही. अहो, देवाच्या बापाचं काही चाललं नाही.
दशरथ महाराजांचं कैकेयीच्या पुढं काहीच चाललं नाही. मोठे मोठे शूर राजे होऊन गेले, अनेक योद्ध्यांना त्यांनी पराजित केलं. अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात. घरातल्या लोकांच्या पुढे त्यांचं डोकं चाललं नाही. घरातल्या लोकांच्यामुळे ते त्रस्त होते. पेशव्यांची उदाहरणं सांगितली जातात, शिवाजी महाराजांच्या काळातली उदाहरणं सांगितली जातात. अहिल्याबाई होळकर यांचं उदाहरण सांगितलं जातं. त्यांनी कधी डगमगल्या नाही. अनेक त्या ठिकाणी शत्रूंचा पराभव केला. एकटी बाई एवढं धर्मकार्य केलं, पण घरातल्या लोकांच्या वादामुळं खचून गेले बिचारे. काही चाललं नाही त्यांचं. त्याचं कारण काय? मोह निर्माण झाला, शोक निर्माण झाला की मग दुःख निर्माण होतं. एवढे मोठे अर्जुन महाराज म्हणजे काय सामान्य होते का? तो संग्रामी हारू जिंतीला, निवात कवचाचा ठाव पेढीला, पवाडा तोवा केला गंधर्वाशी. पण असे अर्जुन महाराज लढाईच्या वेळेस आले, नको म्हणायला लागले, कर्तव्यापासून परान्मुख झाले. आणि अर्जुन महाराजांनी त्या ठिकाणी देवाला सगळं सांगायला सुरुवात केली. देवा, युद्ध जर झालं तर काय काय त्याचे परिणाम होतील. एक सज्जन मनुष्य म्हणा किंवा धर्मशास्त्राच्या दृष्टीने, भौतिक दृष्टीने सगळं अर्जुन महाराजांचं बरोबरच आहे. पण एक योद्धा म्हणून, क्षत्रिय म्हणून हे वाक्य बरोबर नाही, कारण ते सगळं मोहाने निर्माण झालेलं आहे. कालच आपण पाहून आलो की अर्जुनाने देवाला हे सगळं धर्मशास्त्र सांगितलं आहे. देवाने अर्जुनाच्या मुखातून धर्मशास्त्र त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. कारण पुढे गीता प्रगट करायची. गीता प्रगट होण्याच्या अगोदर धर्मशास्त्र माणसाला नीट कळलं पाहिजे. ज्ञान कळायच्या अगोदर माणसाला धर्मशास्त्र कळलं पाहिजे, पूर्वमीमांसा कळली पाहिजे, तरच ते ज्ञान फलद्रीप होत असतं. अंतःकरण शुद्ध नसेल, अंतःकरण स्थिर नसेल तर ते ज्ञान माणसाला ऐकून सुद्धा लाभप्रद होणार नाही. म्हणून धर्मशास्त्र सांगत असताना अर्जुन महाराज म्हणतात, जर आम्ही युद्ध केलं तर कुळाचा क्षय होईल. कुळाचा क्षय झाला तर काय होईल? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्ण मधर्मो भविवित्युत. कुळाचा क्षय होईल. कुळाचा क्षय होईल म्हणजे काय होईल? कुळातले मोठे कर्ते पुरुष असतात ते निघून जातील, तरुण निघून जातील. आणि मग त्या कुळामध्ये जे कर्ते पुरुष गेले, धर्माचं आचरण करणारे गेले, धर्म सांगणारे गेले, मग अधर्म त्या कुळामध्ये संचार करेल. आणि एकदा अधर्म आला, कोणाचं नियंत्रण राहणार नाही. मुलांच्यावर नियंत्रण राहणार नाही, स्त्रियांच्यावर नियंत्रण राहणार नाही. आणि मग ह्या स्त्रिया सगळ्या प्रदूषित होतील. प्रदूष्यंती कुलस्त्रिया म्हटलं. या कुलस्त्रिया आहेत आमच्या सगळ्या. कुलपरंपरेने वागणारे आहेत, पातिव्रत्याचं आचरण करणारे ह्या सगळ्या स्त्रिया आहेत. परंतु आता यांच्यावर कोणाचं नियंत्रण राहणार नाही. आणि मग ह्या सगळ्या स्त्रिया हळूहळू काय होतील? प्रदूषित होतील. पुरुष गेले आणि स्त्रिया एकट्याच राहिले. काही थोडेफार पुरुषच शिल्लक राहिले. त्याच्यामुळे स्त्री दुष्ट होतील, स्त्रिया व्यभिचार करतील. आणि स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा. स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा. वर्णसंकर होईल. आणि संकरो नरका यैव कुलघ्नानाम कुलश्च पतंती पितरो हेशाम लुप्तपिंडोदक क्रिया. कुळामध्ये त्या ठिकाणी जे काही कुलाचार चाललेले आहेत, श्राद्धादिक कर्म चालू आहेत, ते सगळी बंद पडतील. कुलपरंपरा बंद पडतील. वर्णव्यवस्थेने आलेली सगळी कर्म बंद पडतील. नित्यकर्म कोण करणार नाही, नैमित्तिक कर्म कोणी करणार नाही. आणि नित्यनैमित्तिक कर्म जर केलं नाही तर काय होईल? जे पितर जे आहेत ते सुद्धा नरकामध्ये येतील, खाली येतील, त्यांचं सुद्धा पतन होईल.
कारण पितरांची सद्गती जी असते, कुळामध्ये असलेले जे लोक असतात त्यांच्याकरता सत्कर्म करतात आणि त्यांनी त्याची सद्गती होत असते, कुठेही गेलेले असू द्या. त्या श्राद्ध प्रकाश नावाचा ग्रंथ आहे, गीता प्रकाशांनी प्रकाशित केला. त्याच्यात असं लिहिलंय, मेल्यानंतर जे काही जो जीव असतो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शरीर जरी पडलं तरी तो जीव मानलेला आहे. मेलं की संपलं असं आपली भारतीय संस्कृती मानत नाही. वासांशी जीर्णानी नवानी गृह्णाती तथा शरीराने विहाय जीर्णानि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे चैतन्य नाथे. पशुपक्षी जे असतात, प्राणी जे असतात, त्यांचं शरीर पडलं गेलं की त्यांना दुसरं शरीर मिळतं. कारण त्या सगळ्या भोगभूमी आहेत. पण मनुष्याचं जे शरीर आहे, मनुष्य मेल्यानंतर जे आहे त्याला लगेच दुसरं शरीर मिळत नाही. मनुष्य मेल्यानंतर काही त्याचं जे स्थूल शरीर पडतं, स्थूल शरीर पडल्यानंतर जे सूक्ष्म शरीर असतं, त्या सूक्ष्म शरीराला त्याच्या कर्मानुसार, वासनेनुसार जी काही फळं असतात ती भोगावी लागतात. आणि हे सगळा फलभोग झाल्यानंतर मग त्याला दुसरं शरीर आहे सांगितलं. म्हणून आपल्याकडे 10वा केला जातो, वर्ष श्राद्ध केलं जातं, मासिक श्राद्ध केलं जातं. हे कशा करताय सगळं? तो आहे म्हणून केलं जातं का तो गेला कायमचा म्हणून केलं जातं? तो कुठंतरी आहे. मग कोणी असं म्हणेल, अहो त्याच्या कर्मानुसार तो देवलोकात गेला असेल, पशुपक्षादी योनीत गेला असेल, नरकात गेला असेल त्याच्या कर्मानुसार, मग श्राद्ध करून त्याला फायदा काय? तर त्याचं वर्णन असं केलंय, त्या ग्रंथातच असं लिहिलंय त्यांनी गीता प्रेसच्या, कुठे का असे ना तो, तुम्ही इथं श्राद्ध केलं की त्याचं जे श्राद्ध केलेलं आहे ते त्या देवता त्याच्या लोकाला नेऊन पोचवतात. तो देवलोकात गेला असेल तर त्याला तिथं, तुम्ही इथं श्राद्ध केलं भाताचं, पण त्याचं अमृत तयार करतात ते देवता, त्याला अमृत देतात. तो त्या ठिकाणी जर पशु झाला असेल, गाय झाला असेल, तर जे श्राद्ध केलं त्याचं गवत तयार करतात, ते गवत म्हणून त्या गायीला देतात. तो जर कदाचित वाघ झाला असेल, त्याचं खाद्य, त्या गीता प्रेसच्या पुस्तकात लिहिलंय. तो नरकात गेला असेल तर तिथं सुद्धा तेवढा पुरतं सुख देण्याकरता त्या देवता त्याला ते श्राद्धाचं देतात. पण कोणी उरलंच नाही, मग श्राद्ध करणार कोण? त्या महाभारतातच एक आस्तिक पर्वामध्ये कथा आली, आपण मागे सांगून आलो. जरत्कारू नावाचा ऋषी आहे, ऋषी बालक आहे. अनेक वर्ष तपश्चर्या केलं ते जरत्कारूने, आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी निर्णय केला आपल्याला लग्न करायचं नाही, विवाह करायचा नाही, ब्रह्मचर्य राहायचं. खूप तप केलं होतं. एकदा जंगलात तीर्थयात्रा करत असताना, फिरत असताना त्याला एका दरीमध्ये एका गवताच्या काडीला लटकलेले, एका गवताला लटकलेले पितर दिसले. आणि ती गवताची काडी जी होती, गवत होतं, त्याला खालून उंदीर कोरतडत होते. मग थोड्या वेळाने ते उलटून पडणार होते. पितरांना पाहिल्यानंतर म्हटलं, कोण आहात तुम्ही? का बरं असे उलटे लटकलेले आहेत? तिघजण म्हटले की आम्ही तुझेच पितर आहेत म्हणे, आम्ही तुझे पितर आहोत. मग तुमची अशी अवस्था का? तुम्ही उलटे का लटकले? ते म्हणले, आम्हाला फार दुःख झालेलं आहे, आमच्या कुळामध्ये जरत्कारू जन्माला आलेला आहे, तो लग्न करायचं नाही म्हणतो. त्याने विवाह न करण्याचा निश्चय केलेला आहे. मग आम्हाला पिंडदान कोण करणार? आता त्याने लग्न नाही केलं, त्याला मुलगा नाही होणार, मुलगा नाही झाला, तो त्याला त्या ठिकाणी पिंडदान करून करणार, श्राद्ध नाही करणार.
म्हणून आम्हाला चिंता वाटते, म्हणून आम्ही आत्तापासूनच काळजी करून उलटे लटकले. म्हणजे तू जर लग्न केलंस तर आमचं सद्गती होईल. म्हणजे तू लग्न करायचं, तुला मुलगा झाला पाहिजे, त्याने पिंडदान केलं पाहिजे. याचा अर्थ सगळेच ब्रह्मचर्यांचं असं होणार आहे असं समजू नका बरं. भगवत भक्ताला वेगळा नियम आहे, पण धर्मशास्त्राचा हा नियम आहे. धर्मशास्त्राचा नियम असल्यामुळे त्या जरद करून मग विवाह केला. वासुकीची मुलगी का बहीण, मला वाटतं बहीण, तिचंही नाव जरदकर होतं, त्याच्यावर लग्न केलं. मग त्यांना आस्तिक नावाचा मुलगा झाला, ज्यांनी सर्पखोळाला सगळ्याला वाचवलं. म्हणून असं म्हणतात, आस्तिक म्हटलं की सर्प निघून जातो. कथेतून तात्पर्य एवढंच घ्यायचं की उद्धाराकरता पिंडदानादी जी कर्म आहेत ते महत्त्वाचे आहेत. म्हणून अर्जुनाला काळजी वाटते. अर्जुन म्हणायला लागला, जर कुळाचा क्षय झाला, कुळात कोणी उरलंच नाही. उरलं नाही म्हणजे उरलेत. कोण उरले? वीर तर सगळे मरण पावले, वयोवृद्ध सगळे मरण पावले, स्त्रिया उरले आणि लहान लहान मुलं उरली. आणि त्यात कोणाचं नियंत्रण नसल्यामुळे स्त्रिया सगळ्या व्यभिचारी झाल्या, दुष्ट झाल्या, वर्णसंकर होऊन मुलं व्हायला लागली. आता जे राहिलेले आहेत त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण नसल्यामुळे, त्यांना कोणी सांगणार नसल्यामुळे ते सुद्धा सत्कर्म करत नाहीत, कुलाचार करत नाहीत, वर्णव्यवस्थेनुसार वागत नाहीत. साधं कर्म कसं करायचं सांगणारी कोणतरी त्यांना पाहिजेत का नको? ती कोणीच नाही राहिली. मग ते करत नाहीत. किंवा संकरित प्रजा निर्माण झालेली आहे, ती म्हणते आम्हाला हे सगळं काही मान्य नाही, आम्ही हे सगळं काही करणार नाही. आणि असं न केल्यामुळे त्याचे सगळ्यांचे पितर काय होतात, ते सुद्धा त्यांचं पतन होतं. दोषे, म्हणून हेच पुढच्या श्लोकात सांगितले, दोषे रेतै कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यताः. दोषे रेते कुलघ्नानां वर्णसंकरकारकै. या सगळ्या वर्णसंकर झालेल्या दोषामुळे, वर्णसंकर झालेल्या लोकांच्या दोषामुळे, कुलघ्नानां उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वताः. जे काही जाती धर्म आहेत, वर्णव्यवस्थेनुसार आलेली काही कर्म आहेत, नित्यनैमित्तिक कर्म म्हणा, श्राद्धादी कर्म म्हणा, आणि कुलधर्म चालत आलेले आहेत, कुळाच्या परंपरा म्हणा, ह्या सगळ्या उत्साद्यन्ते म्हणजे सगळे नष्ट होतात, हळूहळू बंद पडतात. आणि बंद पडल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो? उत्सन्न कुलधर्मानां मनुष्यानां जनार्दन. ज्यांचे ज्यांचे कुलधर्म सगळे नष्ट झाले, नरके नियतं वासो भवती इति अनुशुश्रुम, असं आम्ही ऐकले देवा. ज्यांच्या कुळामध्ये काही कुलाचार नसतात, वर्णव्यवस्थेचं जे पालन करत नाहीत, आचार सदाचार सगळे संपतात, नित्यनैमित्तिक कर्म नाही, आणि मग असे जे लोक आहेत, मग तया आपाव थोर आहे, जे हातीचे सकळ जाये, देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय, भगवंतांनी वर्णन केलंय. पुढे त्यांचं सगळं जातं, हातचं आहे ना ते भोगता येत नाही, आणि पुढे जे काही मिळणार आहे त्याचे भोगता येत नाही.
आणि मग ते काय करतात, पुन्हा पाप करतात. आणि पापाचं फल, कुलधर्म गेले मग अधर्म आला, आणि अधर्म आलं की पाप आलं, आणि पापाचं फल मग तयाची सारखे विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करी राबू जरी. मग तयाची सारखे असंभाड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगे जीव. मग पाप वाढल्यानंतर त्याचं फल भोगण्याकरता नरकात जावं लागतं. म्हणून अधर्म वाढला की पाप वाढलं, पाप वाढलं की नरक ठरलेलंच आहे. मेल्यानंतर तर नरक आहेच, पण जिवंत जगत असताना सुद्धा त्याला नरक यातना भोगावे लागतात. पापे आपुलेनी थावे, करती जो मेळावे, जिताचं आगवा येती नरका, असं म्हटलंय. म्हणून उत्सन्न कुलधर्मानाम मनुष्यानाम जनार्दन, नरके नियतम वासो, कायम त्यांना नरकात राहावं लागतं. नरकातून त्यांना वर निघताच येत नाही. ज्यांनी ज्यांनी आपले कुलधर्म सोडले, ज्यांनी ज्यांनी सदाचार सोडला, चांगलं वागणं सोडलं, त्यांची अवस्था शेवटी काय होते, त्यांना दुःख भोगावं लागतं, नरकात पडावं लागतं. दुर्योधनाने सगळं सोडलं, शेवटी काय झालं, नरकात जावं लागलं. तुकारामांचा अभंग आहे, दाखवे ना लाजे मुख धर्मा. नरकात त्यांनी बुडी दिली, लाजेने मुख दाखवत नाही, आपलं तोंड धर्मराजाला दाखवत नाही. म्हणून उत्सन्न कुलधर्मानाम मनुष्यानाम जनार्दन, हे जनार्दन, तू जनार्दन आहेस. जनार्दन म्हणजे सगळ्या लोकांच्याकडून जनही अर्दयते स जनार्दन, लोकांच्याकडून जो प्रार्थीला जातो, म्हणून तू सगळ्या लोकांच्या प्रार्थनेला योग्य असलेला जनार्दन आहेस. म्हणून तू आमचं बोलणं ऐक. कारण एवढं सगळं बोलून सुद्धा अजून देवाच्या चेहऱ्यावर काही हावभाव नाही. उलट देवाचा चेहरा गंभीर झालेला आहे. म्हणून तू जनार्दन आहेस बाबा, सगळ्या जगाचं पालन करणार आहे, सगळं जग तुझी प्रार्थना करत आहे. माझी प्रार्थना थोडी ऐक तू. घे लवकर रथ आपला आता युद्धाच्या बाहेर. एखाद्या जंगल बघू, एखादी कुटी बांधू, तू आणि मी दोघं भिक्षा मागून आपण जीवन करू. आणि मग एवढं कशा करता केलं, युद्ध करता कशा करता आला, शंख कशा करता वाजवला, मला कशाला बोलवलं, मला निमंत्रण कशाला दिलं, मी आपला घरी निवांत द्वारकेत राहिलो असतो ना. त्याचं उत्तर देतोय, अहो बत महत् पापम कर्तुम व्यवस्थिता वयम. फार खेद वाटतोय देवा, आता जे झालं ना त्याच्याबद्दल फार वाईट वाटतं. उगाच युद्ध ठरवलं, उगाच शंख वाजवला, उगाच तुला बोलवलं, उगाच तुला रथावर बसवलं. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवस्थिता वयम. फार मोठं पाप आमच्याकडून घडतंय देवा. पण बरं झालं, घडायच्या आधीच कळलंय. कशामुळे घडलं पाप, त्याचं उत्तर काय दिलंय, यद राज्य सुख लोभेन. श्लोकात बघा म्हणजे कळेल. यद राज्य सुख लोभेन हांतुं स्वजन मोद्यता. राज्य, सुख आणि त्याचा लोभ. अर्जुनाने पाठीमागे कौरवादींना ते लोभी आहेत असं म्हटलेलं आहे, पण आता स्वतःला सुद्धा लोभी म्हणायला लागलाय. आपल्याबरोबर आपल्या भाऊबंधांना सुद्धा लोभी म्हणायला लागलाय. पांडव सुद्धा लोभीच आहेत, आम्ही सुद्धा लोभी आहेत. ठीक आहे, त्यांनी लोभामुळे युद्ध पुकारलेलं आहे, ते युद्ध करता आलेत, पण आम्हाला तरी काय, राज्यच पाहिजे ना. आणि म्हणून त्या लोभामुळे आम्ही सुद्धा युद्ध करायला आलोय देवा. यद राज्य सुख लोभेन हंतुम स्वजनम उद्यता. स्वजनांना मारायला आम्ही तयार झालो, एवढं मोठं पाप करायला तयार झालो. पण बरं झालं देवा, तू असल्यामुळं कमीत कमी मला आता कळालं, आता मात्र मी युद्ध करणार नाही.
भौतिक दृष्टीने जरी अर्जुनाचं हे खरं असलं, धर्मशास्त्राच्या दृष्टीने जरी खरं असलं तरीसुद्धा तात्विक दृष्टीने म्हणा किंवा अर्जुनाच्या भूमिकेच्या दृष्टीने हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. मोहातून सगळं बोलणं आहे अर्जुनाचं हे सगळं. म्हणून आता भगवान परमात्मा सांगणार आहेत, पण अर्जुन महाराज पहिलं स्पष्टीकरण काय देतात याचं विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर रीतीने केले. वाचा पुढची ओवी. देवा उधारी अनेक एक, आणखीन एक देवा तू लक्षात घे. मी एवढं सगळं सांगितलंय तरी तुझ्या चेहऱ्यावर अजून काही परिणाम दिसत नाही ना. अजून एक सांगतो, पाप काय पुण्य काय. देव मला विचार करायला लागले, बाबा आता मला शिकवायला लागला का तू पाप आणि पुण्य? पाप काय पुण्य काय मला शिकवतो का तू? देवाला शिकवायला निघतात काय काय लोक. अर्जुन देवाला शिकवतोय, देवा तू देव आहेस, देव आहे हे कळतंय, मग शिकवतो कशाला बाबा? अवधारी हे एक नीट लक्ष देऊन ऐक. काय म्हणतात? येत घडे महापातक. आमच्याकडून हे महापातक घडतंय, सामान्य पातक नाही. कुळाचा संहार करणं म्हणजे काय आहे? एक प्रकारचं महापातक आहे. आणि काय? जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे. संग दोष हा लौकिक भ्रंश पावे. आणखीन काय होईल म्हणे? संगदोष निर्माण होईल. हा संगदोष फार विचित्र आहे. संगदोष म्हणजे काय? संगतीने, महापाप्याच्या संगतीत राहिलं की आपण सुद्धा महापापी होतो. म्हणून महापाप्यांचं वर्णन करताना सांगितलं काय? ब्रह्महत्या सुरापानम स्थेयम गुर्वांगनागमा महंती पातकान्याहू संसर्गैश्च तैसा. ब्रह्महत्या करणारा, दारू पिणारा, गुरुपत्नीशी गमन करणारा, सुरापान कर दारू पिणारा, ब्रह्महत्या सुरापानम स्थेयम चोरी करणारा, ही 4 महापातकं सांगितले. आणि याच्याबरोबर जो राहतो ना तो सुद्धा महापापी होतो. संसर्गाने दोष लागतात माणसाला. पतन उद्धार संघाचा महिमा. वाईट बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. तैशे व्यभिचारापाशी बैसता क्षणभरी, देखताची नारी मन धावे. तुकाराम महाराज. दुष्टाच्या संगतीत बसलं तरी आपला विचार वाईट होता. मग आता हे कुळातले सगळे लोक गेले, जे काही चांगले होते त्यांना सुद्धा या वाईटांची संगत मिळाली, दुष्ट स्त्रियांची संगत मिळाली, व्यभिचारी स्त्रिया, व्यभिचार करणारे लोक, पाप करणारे लोक, अधर्म करणारे लोक. त्यामुळे जे चांगले होते ते सुद्धा वाईट वागायला लागते. आणि संग दोषे लौकिक भ्रंश पावे. हा सगळा लोक जे आहेत ते सगळे काय होतील? भ्रष्ट होतील. संगदोष फार वाईट आहे. त्याच्याकरता उदाहरणं देतात अर्जुन महाराज. वाचा पुढची उदाहरणं. जैसा घरी आपुला वाणीवसे अग्नी लागला. जैसा घरी आपुला वाणीवसे वन्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळूनी घाली. आपल्या घरात अग्नी लागला. किती नंबरची ओवी आहे? 58. ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसऱ्याच्या घरालाही जाळू लागतो संसर्गामुळे. तसा हा पापरूपी अग्नी ज्यांच्या घराला लागला, ज्यांच्या शरीराला लागला, जे पाप करायला लागले त्यांच्या सहवासात जे राहिले त्यांनाही पाप करावंसं वाटतं. ते सुद्धा दुष्ट होतात, तेही पाप होतात. म्हणून चांगल्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे. ओढाळाच्या संगे सात्विक नासली, शनैक नाडली समागमे म्हटले. ओढाळ गुरु असेल, चांगलं गुरु त्याच्या प्राणी गायी त्याच्या सहवासात गेली, ती सुद्धा बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आता हा संगदोष निर्माण होईल देवा. तैशी आतया कुळसंगती. वाचा पुढची होई. तैशी आतया कुळसंगती, जे जे लोक वर्तती तेही बाधू पावती निमित्ते तेने.
त्या कुळाच्या संगतात जे लोक राहतात त्यांना सुद्धा बाध निर्माण होतो. तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ महाघोर केवळ निरय भोगी. त्या ठिकाणी मग सगळं कुळ जे आहे त्या कुळामध्ये दोष निर्माण होतात आणि घोर असा नरक त्यांना प्राप्त होतो. अधर्म येतो, पाप येतात आणि पापाचा परिणाम भोगावा लागतो, दुःख भोगावं लागतं. ज्यांनी ज्यांनी जीवनात पाप केलं, कुळाचा क्षय केला. रावणाचं काय झालं, हिरण्यकश्यपूचं काय झालं, दुर्योधनाचं काय झालं, त्या ठिकाणी नरकात जावं लागलं, दुःख भोगावं लागलं. आणि म्हणून देवा हा संघर्ष चांगला नाही, कुळसंहार चांगला नाही. मग पडलिया ती ठाई मग कल्पांतेही उगंडू नाही येसने पतन कुळक्षय अर्जुन म्हणे. मग आता नरकात एकदा पडल्यानंतर कल्पांत झाला तरी सुद्धा त्या नरकातून उद्धार करणारं कोणच नाही उरलं ना. कदाचित या कुळामध्ये सत्पुरुष जन्माला आले, एखादा सदाचारी मनुष्य आला, तो सगळ्यांचा उद्धार करू शकतो. अहो प्रल्हादजी जन्माला आले आणि प्रल्हादजींनी भगवंताची भक्ती केली, हिरण्यकश्यपूचा पुढे उद्धार झाला. भगवंतांनी त्या ठिकाणी प्रल्हादाला विचारलं काय पाहिजे, काय नाही. म्हटले माझ्या बापाचाही उद्धार करून टाका. भगवान परमात्मा म्हटले अरे तुझ्यासारखा पवित्र त्या ठिकाणी भगवत भक्त जन्माला आला, 21 पिढ्या इकडच्या आणि 21 पिढ्या तिकडच्या उद्धार झाला, काय काळजी करू नको. तू कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. पण आता आमच्या कुळात जर कोणी शिल्लकच राहिलं नाही तर मग कोण उद्धार करणार. पण देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजूनवरी त्रासू नपजे हृदय वज्राचे हे काय की जे अवधारी पा. आता हे सगळे मी तुला सांगितले तरी सुद्धा अजून सुद्धा काही तुला त्रास वाटत नाही. तू मात्र जसाच्या तसाच उभा आहे. मग आश्चर्यचकित होऊन माझ्याकडेच बघतोय. अरे इथं माझी काय अवस्था झाली बघ. सिदंतिम मग गात्रा आणि मुखमच्या परिशुष्यती. अंग थरथर कापायला लागले, अंगाला घाम आलाय आणि तू मात्र निवांत हसतोय. तुझं काही हृदय काय वज्राचं बनलंय काय रे बाबा. एवढा कठोर कसं काय झालं बाबा. तुझ्यासारखं आम्हाला जमणार नाही बाबा. तू तर स्वतःच हाताने आपल्या कुळाला काय कळी स्वकुळा लावली. यादवाचा पोरे एक गोप्या भाला लहान थोरी अवघी मारिली. काही वाटलं नाही तुला त्याचं. पण मला नाही तसं. माझं अंतकरण बाबा तुझ्यासारखं नाही. तुझं अंतकरण वज्राचं दिसतंय. म्हणून हृदय वज्राचे हे काय की जे अवधारी पा. असं करू नको बाबा. अपेक्षिजे राज्य सुख जया लागे हे तव क्षणिक ऐशे जाणताही. होई बघा होई. अपेक्षिजे राज्य सुख काय जया लागे हे तव क्षणिक ऐशे जाणताही दोख आवेरू ना. ह्या राज्यसुखाची आम्ही अपेक्षा करतो. हे सगळं क्षणिक आहे देवा. जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृग गेल. 9व्या अध्यायात अनित्यम असुखम लोकम त्याच्यावर लिहिले बघा. हे सगळं जे आहेत भोग आहेत हे सगळे शरीरासाठी आहेत. आणि शरीर तर तरी भोग्य जात दे तुले ते देहाच्या निकिया लागले आणि देह तर वासले पडले काळाची तोंडी. सगळं क्षणिक आहे देवा सगळं. आणि याच्यासाठी कशाला एवढं करायचं, पाप करायचं क्षणिक सुखासाठी. विषय सुख जे आहे क्षणिक आहे. काय विषय सुख हे क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर आहे. हे सगळं जाणार आहे. राज्य सुद्धा किती किती वेळ आहे देवा. क्षणभंगूर आहे सगळं. हे साथे आलिया ओळगा सारंग धरू नाहीतरी संसारू जाईल. कवनाचे मायबाप मृगजळ वत जाईल. क्षणभंगूर शब्द पाहिजे. क्षणभंगूरचं प्रमाण पाहिजे.
क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले. म्हणून एक सगळं क्षणभंगूर आहे देवा, मला नको. क्षणभंगूर हे जाय न कळिता, घरा सगळी सत्ता नाही हाती. म्हणून अपेक्षे जे राज्य शोक जया लागे ते तो क्षणिक, ऐशे जाणताही दोष अवेरुणा. आणि सगळं जाणून सुद्धा आपण दोष करायचे, पाप करायचं कशा करता? हे राज्य कायम राहणार आहे का? अरे राज्य कायम राहणार नाही, मग गोत्रच तरी कायम राहणार आहेत का? पण अर्जुन महाराज त्या ठिकाणी एकदा का माणसाला मोह झाला की मनुष्य आपल्याला अनुकूल तेवढी प्रमाण शोधतो. जे हे वडील सकळ आपुले, वधावया धिटी सुदले, सांगपा काय थेकुले पडले आम्हा. या ठिकाणी जे हे वडील सकळ आपुले, वधावया धिटी सुदले, त्या ठिकाणी सगळी आमची वडील माणसं आहेत, आपले वाडवडील जमलेले आहेत. त्यास मारून टाकावे अशा बुद्धीने त्यांच्याकडे पाहिले. ही काही लहान गोष्ट आहे का? पण हा दोष आम्हाला घडलाय. आता भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना नुसतं मारायच्या दृष्टीने पाहणं सुद्धा योग्य नाही देवा. एवढा मोठा दोष घडलेला, आता मारणं हा दोष तर दूरच राहिला. म्हणून आमच्याकडून हा दोष घडू देऊ नको, मला हे शक्य होणार नाही. अशा पद्धतीने अर्जुन महाराज आपली भूमिका मांडतात. राहिलेला विचार आपण पुढच्या प्रवचनामध्ये, पुढील प्रवचनामध्ये पाहणार आहोत.